महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि संयुक्त पवार तिघांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रामध्ये आजपासून जर का कोणी गोवंश हत्या केली आणि जर का हा गुन्हा करत असताना जर का संघटित गुन्हेगारी आहे असं का लक्षात आलं, तर यांच्यावरती, ह्या गुन्हेगारांवरती मकोका लावण्याची तरतूद ही आजपासून आपण लागू केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या दरम्यान फ्लोअरवरती दिलेला हा शब्द होता आणि आज तो खरा ठरलेला आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. जी गरज याकरता होती, अनेक अशा संघटना होत्या, अनेक असे अर्ज आमच्यापर्यंत येत होते, आमच्याकडे अनेक अशा तक्रारी येत होत्या की एका ट्रकमध्ये 200-200, 300-300 तिथे आपल्या गायींना गोमाताला तिथे भरून त्यांना एका ठिकाणी घेऊन द्यायचे, त्यांची कत्तल करायची आणि त्यांचं गोमांस हे अनैतिकरित्या ते ट्रान्सपोर्ट करायचं. तर यामध्ये 2 गोष्टी आपण महत्त्वाच्या केलेल्या आहेत. असं वारंवार जे गुन्हे करतायत त्यांच्यावरती आता वक्तव्यानंतर कारवाई होईल. आणि दुसरं, ज्या गाड्यांचा वापर ह्या गुन्ह्यांकरता वारंवार केला जातोय त्यांच्यावरती देखील कायदेशीररित्या आता कडक कारवाई केली जाईल. मला वाटतं जे परिपत्रक आज निघालेलं आहे, मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आहे.